I am close to you. Let us all come together and give praise to our faithful God. You are my strength when I am weak. You are the treasure that I seek. You are my all in all. Taking you as the question should. Lord, you give love and be a fool. You are my all in all. Jesus, Lamb of God, what is your name? Jesus, Lamb of God, what is Taking my sin, my cross, my shame, rising again, I bless your name. You are my all in all. When I fall down, you pick me up. When I am dry, you fill my cup. You are my all in all. Jesus, Lamb of God, what is your name? Jesus, Lamb of God, what is your प्रेज लॉर्ड अँड गुड आफ्टरनून. मी देवाचा धन्यवाद करतो, ते स्तुती करतो की जरी मंडळी या नात्याने आम्ही एकत्रितरित्या असं उपासनेसाठी जमू शकत नाही, पण देवाच्या कृपेने या यूट्यूबच्या माध्यमातून देव त्याच्या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोलतो. फक्त या चॅनलच्या माध्यमातून नव्हे तर देवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवकांच्याद्वारे देवाने त्याचं वचन ऐकण्याची संधी आम्हा प्रत्येकाला या प्रसंगातून जात असताना आम्हाला दिलेला आहे. म्हणून मी देवाचे आभार मानतो, त्याची स्तुती करतो. काही दिवसापूर्वी एक मित्र मला भेटला आणि तो मित्र मला म्हटला की ज्यावेळेस तो या शहरातील वेगवेगळ्या प्रकारच्या रोड्सवरून फिरत होता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, तर त्याला जाणवलं की सर्व ऑफिसेस बंद आहे, सर्व प्रकारचे रेस्टॉरंट्स बंद आहे आणि त्याच प्रकारे आम्ही पाहतो की शाळा बंद आहे आणि सर्व दुकानं बंद असल्या कारणाने तो म्हणतो की ज्यावेळेस मी रस्त्यावर जात होतो रस्त्यावरती कोणी लोक देखील नव्हते, त्यावेळेस त्याला जाणवलं की सर्व प्रकारे शुकशुकाट एकांत या रस्त्यांवरती त्याला दिसत असल्या कारणाने तो म्हटला की मला एक प्रकारचं डिप्रेशनचं फिलिंग जाणवत आहे. आणि मग ज्यावेळेस तो या गोष्टी माझ्यासाठी बोलला त्यावेळेस मला जाणवलं की खरोखर अशा प्रसंगातून आम्ही जात असताना पुष्कळ वेळेस आम्हाला डिप्रेशन येण्याची शक्यता असते. जर आम्ही देवाचं वचन वाचलं तर नीतिसूत्राचं पुस्तकाचा 12वा अध्याय आणि 25वा वचन आम्हाला काय म्हणतं आपण वाचूया. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. या ठिकाणी पाहतो की मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, किंवा एका ठिकाणी मला असं म्हणलेलं आहे की हेवी होऊन जातं आणि जड होऊन जातं. मला सांगू दे, जसं मी या प्रकारच्या वातावरणातून जात असतो आणि एका भाषांतरामध्ये जर तुम्ही पाहिलं, पवित्रशास्त्र तुम्ही वाचलं तर डिप्रेशन हा शब्द तुम्हाला कुठेच वाचायला मिळणार नाही, फार कमी वाचायला मिळतो. फक्त काही ठराविक भाषांतरामध्येच डिप्रेशन हा शब्द तुम्हाला वाचायला मिळतो. पण डिप्रेशन या शब्दाचा अर्थ जर तुम्ही पाहिला तर त्याचा अर्थ असा आहे की एक प्रकारची नैराश्य आमच्या जीवनामध्ये येतं. एवढंच केवळ नाही तर एक खिन्नता आमच्या प्रत्येक जीवनामध्ये येते. एवढंच केवळ नाही तर एक मानसिक व शारीरिक आम्ही पाहतो कार्यक्षमता आम्हाला जाणवते. आणि मग मी पाहतो की ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचे एकाकीपणा आम्हाला जाणवतो, एवढंच केवळ नाही तर आमच्या जे भावना आहेत त्या भावनामध्ये सारखं उतार चढाव येतात. काय कारण नसताना आम्ही दुःखी होतो, आम्हाला काय करावंसं वाटत नाही, आमची भूक निघून जाते, कधी कधी आम्ही खूप झोपतो, कधी कधी आम्हाला झोपच लागत नाही. आणि हे सर्व ज्या चिन्ह आम्हाला पाहायला मिळतात तर मला सांगू द्या, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ज्या अशा प्रकारची 4-5 चिन्ह जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये अनुभवास येतात ह्याचा अर्थ आहे की तुम्ही डिप्रेशनमध्ये चालले आहात. पण जसं मी डिप्रेशनविषयी विचार करतो तसं मला असं वाटतं की डिप्रेशन म्हटलं की आम्ही जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन जगत आहोत त्या आमच्या जीवनामध्ये डिप्रेशनचा अनुभव येत नाही. पण जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर तुम्हाला जाणवेल की देवाच्या महान सेवकांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेकदा त्यांना डिप्रेशनचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आलेला आहे.
जर तुम्ही वाचलं, जर गणनाचं पुस्तकाचा 11वा अध्याय आणि त्याचे 14 आणि 15 वचन वाचलं तर त्या ठिकाणामध्ये तुम्हाला मोशेविषयी वाचायला मिळेल. मला एकट्याला या सर्व लोकांचा पहार सहन होत नाही. ते मला फारच जड जात आहे. मला तू असेच वागवणार असलास तर मला एकदाचा मारून टाक. आम्ही पाहतो या ठिकाणी देवाचा महान सेवक मोशे, ज्याच्याविषयी आम्ही पाहतो की देवाने अद्भुत कार्य इस्रायल लोकांना त्या मिसर देशातून सोडवण्यासाठी देवाने त्याचा उपयोग करून घेतला. एक देवाचा महान सेवक, प्रभावी सेवक, ज्याने आपला हात उगारला आणि तांबडा समुद्र देवाने त्यांच्यासाठी दुभागला. एवढंच केलं नाही तर रानामाने देवाने त्याच्या प्रार्थनेच्या द्वारे त्या लोकांना मान्ना पुरवला. त्यांना पाणी हवं होतं, त्या खडकातून पाणी देवाने त्याला दिलं. पण हा देवाचा महान सेवक तो काय म्हणतो माहिती आहे का, जास्त लोकांचा तो नेतृत्व करत होता आणि पुष्कळशी लोकांना त्यांचं नेतृत्व करत असताना तो थकत होता. त्याच तो देवाला म्हटला की मला मारून टाक. पण मला सांगू द्या, मारून टाकणं हा त्याच्या जीवनामधला अनुभव त्यांनी त्या ठिकाणामध्ये प्रगट केला. त्याचं कारण एक आहे की त्याला जे काही आपल्या अंतःकरणामध्ये वाटलं ते त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. पुष्कळ आम्ही पाहतो की आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना एक प्रकारचं आमच्या मुखवटे घालून आम्ही जगत असतो. जे काय आमच्या अंतःकरणामध्ये घडत आहे ते आम्ही उघडपणे कोणाला सांगू शकत नाही, किंवा जे आम्ही आहोत ते लोकांसमोर आम्ही प्रगट होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस आम्हाला स्वतःला दाबावं लागतं, किंवा आम्ही जे आहोत ते लोकांपासून लपवावं लागतं आणि जे नाही आहे ते लोकांना प्रगट करण्याचा आम्ही ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस मला सांगू द्या डिप्रेशनच्या अनुभवातून आम्ही प्रत्येकजण जात असतो. त्याचप्रकारे मी पाहतो की देवाचे अनेक महान सेवक त्याच्यातून अनुभवास गेलेले आहेत. योबाच्या जीवनामध्ये सुद्धा मी पाहतो. योबाच्या विषयी ज्यास आम्ही वाचतो त्या योबाच्या पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 3रं वचन आपण वाचूया. योब 3:3 मध्ये काय म्हटलेलं आहे, मी जन्मलो तो दिवस जळो. मी जन्मलो तो दिवस जळो. जर योबाच्या जीवनाविषयी आम्ही पाहिलं तर त्याची सुरुवात फार सुंदर होती आणि त्याचा शेवट फार छान होता. पण त्याच्या सुरुवातीमध्ये आणि शेवटाच्या मध्ये जो भाग त्याच्या जीवनामध्ये अनुभवास त्याला आला, त्या अनुभवामध्ये जात असताना ज्यावेळेस त्याचे मुलं बाळे त्याच्यापासून घेऊन गेलेली होती, त्याचं सर्व जी शेडणे मेंढरे होते ती नष्ट झाली होती, ती मरण पावली होती आणि या सर्व अनुभवातून तो गेला. एवढंच कळलं आहे तर त्याच्या शरीरावर ते गळू येऊ लागले आणि या सर्व त्रासातून तो जात असताना तो म्हणतो की मी जन्मलो तो दिवस जळो. किंवा तो म्हणत होता एका अर्थाने की मी जन्मलो नसतो तर फार बरं झालं असतं. आणि मग मी पाहतो की योबाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस मी संकटातून जातो, अडचणीतून जातो, त्या योबाचं उदाहरण मी प्रत्येकजण घेत असतो. पण योबाच्या जीवनामध्ये तो या प्रसंगातून जात होता त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा त्याला तो अनुभव आला आणि तो म्हटला मी जन्मलो नसतो तर किती बरे. इर्म्याच्या सुद्धा जीवनामध्ये मी पाहतो की इर्म्या सुद्धा म्हटला की मी जन्मलो नसतो तर किती फार बरे झाले असते. आणि अनेक असे देवाचे सेवक होऊन गेले की ज्यांनी वारंवार आपल्या जीवनामधला अनुभव देवातून ते जात असताना, या अनुभवातून जात असताना देवाला त्यांनी प्रार्थना केली आणि देवाकडे मागितलं आणि म्हटलं की मी जन्मलो नसतो, मी मेलो असतो तर बरे. एवढंच केवळ नाही तर आम्हाला माहिती आहे की दावीद राजा सुद्धा स्तोत्रसंहिता जर तुम्ही वाचले तर त्याच्या अनेक स्तोत्रातून तो म्हणत असताना म्हणतो की मला मृत्यू आला तर फार बरे होईल. आणि तो म्हणतो की मी दुःखी आहे, मी कष्टी आहे, मी त्रासलेला आहे, मी क्षीण झालेला आहे, मला काय करावंसं वाटत नाही. आणि या सर्व गोष्टीतून तो जात असताना तो आपलं अंतःकरण देवासमोर उघडं करत आहे. आणि ज्यावेळेस तो आपलं अंतःकरण देवासमोर उघडं करत आहे त्यावेळेस तो बऱ्याचदा जे काय त्याला वाटत आहे ते तो उघडरित्या प्रगट करत आहे. पण मला सांगू द्या आमच्या जीवनामध्ये अनेकदा असे अनुभव येतात, पण त्या अनुभवातून मी जात असताना पुष्कळ आम्हाला असा अनुभव येतो की ज्यावेळेस आम्ही देवाची उपासना करतो, देवाची आम्ही आराधना करतो आणि त्या उपासनेमधून आम्ही जात असताना, देवाच्या आराधनेतून आम्ही जात असताना असे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात की ज्यावेळेस आम्ही आमच्या सर्व दुःखातून, कष्टातून आम्ही बाहेर निघतो आणि आम्हाला वर उचललं जाण्याचा अनुभव येतो. एवढंच केवळ नाही तर देवाचे सेवक ज्यावेळेस त्याच्या वचनांच्या द्वारे आमच्या संगती बोलतात ते वचन आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद होतं आणि आम्हाला आमच्या प्रसंगातून, आमच्या अडचणीतून, आमच्या त्रासातून, दुःखातून वर आल्यासारखा अनुभव येतो. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही या भूतलावर नाही तर कुठेतरी आकाशामध्ये तरंगत आहोत. आणि हे अनुभव आमच्या प्रत्येक जीवनामध्ये येतात, पण त्या अनुभवातच आम्ही राहत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, त्याच्यातून आम्ही खाली उतरतो. त्याचं कारण काय की आम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवत नाही आणि मग आम्हाला पुष्कळ दुःखातून, निराशेतून, त्रासातून जाण्याचा अनुभव येतो. आणि या सर्व अनुभवातून मी जात असताना पुष्कळ आम्ही इतके काय थकून जातो. आम्हाला माहिती आहे की अनेक लोक, जर तुम्ही डिप्रेशनविषयी वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की हे जगामध्ये अनेक ठिकाणामध्ये पसरत असलेले हे अनुभव आहेत. पूर्वी ज्यावेळेस आम्ही डिप्रेशनविषयी वाचायचो, ऐकायचो त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं डिप्रेशन फक्त काय ठराविक देशांमध्ये घडतं. पाश्चात्य देशांमध्ये लोक डिप्रेशनमधून जातात, लेकरं डिप्रेशनमध्ये जातात, तरुण लोक डिप्रेशनमधून जातात. पण आज मी पाहतो की आमचा देशसुद्धा या डिप्रेशनपासून लांब नाही आहे. अनेक तरुण आपला आत्महत्या करत आहेत, आपले अनेक तरुण आपला जीव देत आहेत. जर त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे काही गोष्टी घडत नाही त्यास ते निराश होतात, दुःखी होतात आणि मरून जातात. काही दिवसापूर्वीच मी एक
बातमी ऐकली आणि ज्यावेळेस 3 लोकांना त्याच्या एक भाऊ आणि त्याची पत्नी आणि एक तरुण मुलगा त्याला ज्यावेळेस क्वारंटाईन करण्यासाठी नेण्यात आलेलं होतं त्यास असं म्हणलेलं आहे की तो त्या ठिकाणामध्ये ते क्वारंटाईनमधून जात असताना तो वर त्याच्या हॉस्पिटलच्या त्या टेरेसवर गेला आणि तिथून त्यांनी आत्महत्या केली. ह्याचं कारण काय माहिती का, त्यांना ते सहन करता आलं नाही किंवा त्या प्रसंगाला ते तोंड देऊ शकले नाही. आणि मग आम्ही पाहतो की पुष्कळ लोक या सर्व अनुभवातून जातात. पुष्कळचे लोक आपल्या मनगटावरून त्या शिरा कापतात, पुष्कळ लोक आत्महत्या करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांच्या जीवनामध्ये ते येतात. त्याचं कारण काय माहिती का, त्यांना कोणत्या प्रकारची आशा उरलेली नसती आणि म्हणूनच त्या गोष्टीतून जातात. मला सांगू द्या, देवाने तुम्हाला या जगामध्ये जन्मास आणलेले आहे यासाठी की तुम्ही चांगल्या रीतीने आपलं जीवन जगावं, आपला जीवनाचा अंत तुम्ही करू नये ही देवाची इच्छा आहे. आणि मग मला सांगू द्या की डिप्रेशनला आम्ही हाताळणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्या काळामध्ये देवाच्या वचनातून बोलत असताना की डिप्रेशनचा अनुभव प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो, पण त्या डिप्रेशनच्या अनुभवातून जात असताना आम्ही कोणत्या प्रकारे त्या अनुभवांना प्रतिसाद देतो. आम्ही पाहतो एलियाच्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टी घडल्या आणि एलियाला सुद्धा तो अनुभव आला. एलियाचं पुस्तक पहिले राजे याचा जर तुम्ही अभ्यास करता, पहिले राजे याचा 19व्या अध्याय 4 वचन आम्ही पाहतो, एलियासारखा देवाचा सेवक सुद्धा त्या डिप्रेशनपासून मागे राहिला नाही. तो स्वतः रानात 1 दिवसाची मजल चालून जाऊन एक रतमाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. आम्ही या ठिकाणी पाहतो की एलियासारखा देवाचा महान सेवक, मी सुरुवातीला आपण मोशेविषयी ऐकलं आणि त्याच प्रकारे मी पाहतो एलियासारखा देवाचा महान सेवक सुद्धा त्याच्या जीवनामध्ये त्याला तसा अनुभव येतो. एकीकडे आम्ही पाहतो की एलिया देवाचा अभिषिक्त सेवक, सामर्थ्याने भरलेला, ज्यावेळेस त्यांनी बालाचा संदेश त्यांना आव्हान केलं आणि एका दिवसामध्ये त्यांनी 450 संदेशांचा वध केला. अशा प्रकारचा देवाचा महान सेवक, अभिषिक्त सेवक, इतका सामर्थ्य देवाने त्याच्याद्वारे प्रगट केलं. आणि दुसऱ्या क्षणाला मी पाहतो की ज्यावेळेस इजबेल राणी त्याला म्हणते की जसं तू माझ्या संदेशांचं केलेलं आहे तसं मी तुझं उद्या केलं नाही तर तू पहा. हे ज्यावेळेस त्यांनी धमकी त्याला दिली आणि ज्यावेळेस त्यांनी ते चेतावणी त्याला दिली, हे ऐकताच काय झालं की एलिया त्या ठिकाणातून पळून निघून गेला. आणि मग मी पाहतो की 4व्या वचनामध्ये पाहतो की त्या ठिकाणी तो एका रतामाच्या झुडपाखाली झोपला. पण रतामाच्या झुडपाखाली झोपला असताना देवाने त्याला तसं सोडलं नाही. तो काय म्हणतो माहिती आहे का त्या ठिकाणामध्ये, मी मेलो तर फार बरे होईल. पण देवाने तसं त्याला मरण्यासाठी सोडलं नाही, तर देवाचा दूत त्या ठिकाणामध्ये आला आणि देवाच्या दूताने त्याला काय केलं तर आपण वाचूया पुढच्या वचनांमध्ये. तो रत्माच्या झुडपाखाली पडून झोपी गेला. तेव्हा एक देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याचं एक सुरई आपल्या उराशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. आम्ही या ठिकाणी पाहतो की त्याला जास्त झोपेतून उठला त्याच्या उशाच्या ठिकाणामध्ये एक भाकर आणि एक सुरी त्याला पाहायला मिळाली. आणि मग त्याला असं म्हणण्यात आलं, देवाचं वचन त्याला प्राप्त झालं आणि तो त्याचं वचन त्याला म्हणतं की तू हे खा आणि तुला भारी प्रवास करायचा आहे. मग आम्ही पाहतो की जास्त ती पहिल्यांदा जी भाकर घेतली, ते पाणी प्याला आणि तो पुन्हा त्या ठिकाणामध्ये झोपी गेला. मग पुन्हा एक वार देवाचं दूत त्या ठिकाणामध्ये आला आणि देवाच्या दूताने पुन्हा एक वार त्याला काय सांगितलं आपण वाचूया. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो की पुन्हा एक वार देवाचा दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हटला की हे खा, कारण का तुला खडतर प्रवास करायचा आहे. याचा अर्थ असा आहे की त्याला जे मेजवानी किंवा जे खाण्याचा अनुभव, अन्न जे देवाने पुरवलं त्याचं मागचं मुख्य कारण होतं की त्या ठिकाणावर त्याने बसू नये, तर त्या ठिकाणातून त्याने उठावं. मग मी पाहतो की ज्यावेळेस त्यांनी ते खाल्लं तो उठला आणि असं म्हणलेलं आहे पुढच्या वचनांमध्ये की 40 दिवस तो चालून प्रवास करून होरेब डोंगरावाशी पोहोचला. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की पुष्कळ आमच्या सुद्धा जीवनामध्ये असा अनुभव येतो की देव आमच्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार करतो. त्या चमत्काराच्या अनुभवातून आम्ही जेव्हा जातो, काही दिवस आम्ही पुढे वाटचाल करतो, पण पुढे वाटचाल केल्यानंतर जसं एलियाच्या जीवनामध्ये त्याला अनुभव आला, त्याच प्रकारचा अनुभव सुद्धा आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो. आम्ही खातो, पितो, काय प्रवास करतो आणि पुन्हा एक वार काय घडतं माहिती का, एलियाच्या जीवनामध्ये पाहतो की तो त्या ठिकाणामध्ये जाऊन गुहेमध्ये लपलेला आहे. वाचूया काय म्हटलं त्या ठिकाणामध्ये. तो तिथे जाऊन एका गुहेत राहिला. तेव्हा पहा, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. तो त्याला म्हणाला, एलिया,
तू इथे काय करीत आम्ही या आहेस? ठिकाणी पाहतो की त्याच्या आधी मला सांगावंसं वाटतं की ज्या आम्ही एखादी गोष्टचा अनुभव आमच्या जीवनामध्ये येतो, एखादा चमत्कार देव आमच्या जीवनामध्ये करतो, तो चमत्कार आमच्या प्रत्येक जीवनामध्ये घडल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला ब्रेक थ्रू मिळालेलं आहे, देवाचा अभिषेक मला प्राप्त झालेला आहे, देवाचं सामर्थ्य माझ्या जीवनामधून कार्य करत आहे आणि आता इथून पुढे मी मागे पाहणार नाही आणि मी देवासाठी जे काय वाटेल ते करायला तयारी दाखवतो. का माहिती आहे का? कारण का ती भाकर आम्ही खाल्लेली असती. तो अनुभव आमच्या प्रत्येक जीवनामध्ये येतो आणि तो अनुभव आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर रविवारचा दिवस जातो आणि 3-4 दिवसानंतर बुधवार ज्यास येतो तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुन्हा एक वार त्या कठीण अनुभवातून आम्ही गेल्यासारखं वाटतं की मोना जो अभिषेक आम्हाला प्राप्त झालेला असतो किंवा जो अनुभव आम्ही घेतलेला असतो तो अनुभव काय बुधवारपर्यंत देखील टिकत नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की एलियाच्या जीवनामध्ये सुद्धा तेच घडलं. तिने ते खाल्ला आणि पुन्हा झोपी गेला, पण त्यानंतर उठला आणि तो 40 दिवसाचा प्रवास करून त्या ठिकाणामध्ये गेला आणि असं म्हणलेलं आहे तो होरेब डोंगरापाशी येऊन पोहोचला. किती चांगली गोष्ट आहे की होरेब डोंगरापर्यंत तो पोहोचला. तर आम्हाला असं वाटतं की आता कुठंतरी काहीतरी बदल घडेल, पण होरेब डोंगरावर पोहोचल्यानंतर सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की एलिया त्या डोंगराच्या वर उभा राहण्याच्या ऐवजी डोंगरामध्ये तो गुहेमध्ये जाऊन लपला आणि डोंगराच्या गुहेमध्ये जाऊन तो लपला. त्यास देवाचं वचन त्याला प्राप्त झालं आणि देवाने त्याला हाक मारली आणि त्याला म्हटला, एलिया तू इथे काय करत आहेस? एलिया काय म्हटलेले? एलिया तू इथे काय करीत आहेस? तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आम्ही आहे. या ठिकाणी पाहतो की तो काय म्हणतो माहितीये का? तो म्हणतो की एलिया तू इथे काय करत आहेस? ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, जो देव म्हणतो की मी तुमचं बसणं, उठणं, चालणं, बोलणं बारकाईने पाहणारा परमेश्वर आहे, तो देव त्या एलियाला प्रश्न विचारत आहे, तू इथे काय करत आहेस? मला माहिती आहे की हा प्रश्न अशा प्रकारचा एक प्रश्न देवाने त्या एदेन बागेमध्ये आदामाला सुद्धा विचारला आणि आदामाला तो प्रश्न विचारला, आदामा तू कोठे आहेस? हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश असा नव्हता की देवाला माहीत नव्हतं आदाम कुठे. त्याच प्रकारे एलियाच्या जीवनामध्ये सुद्धा मी पाहतो की हा प्रश्न देवाने त्याला विचारलं का देवाला माहीत नव्हतं का तो गुहेमध्ये. पण मला सांगू द्या, पुष्कळच देव आम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारतो. त्याचं कारण काय माहिती का? आमची परिस्थिती काय आहे हे आम्हाला पुष्कळ वेळ जाणवत नाही, पण त्या परिस्थिती आम्ही स्वतः ओळखून घ्यावी. टू अंडरस्टँड इन विच स्टेट वी आर, कोणत्या प्रकारच्या प्रसंगातून आम्ही जात आहोत ह्याची ओळख होण्यासाठी देव अनेकदा आम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारतोय. आजही मला सांगू द्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोठे आहात हा प्रश्न देव तुम्हाला विचारत असेल, पण त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला देणं अतिशय गरजेचं आहे. त्याचं कारण काय माहिती का? आम्हाला ओळख होणं गरजेचं आहे. मला सांगू द्या, पुष्कळ आम्ही लोकांसमोर एक प्रकारचं मुखवटा धारण करू शकतो, लोकांपुढे आम्ही एक चांगलं स्वरूप धारण करू शकतो, पण मी जे आहे ते मला स्वतःलाच माहिती आहे. जर मी एखाद्या गोष्टीची लबाडी करत आहे तर हे फक्त मला माहिती आहे, दुसऱ्या कोणाला माहीत नाही. जर मी एखाद्या व्यक्तीला फसवत आहे तर याची जाणीव फक्त मला होते, दुसऱ्या कोणाला माहीत नसते. पण कधी कधी ज्या देव आम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारतो, तो प्रश्न विचारल्यानंतर मला सांगू द्या, मला स्वतःचा विषयी विचार करणं गरजेचं आहे, स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि हा प्रश्न देव त्याला विचारत आहे. त्याचं कारण काय माहिती का? देव त्याला जाणीव करून देत आहे की तू कुठे आहेस. आणि मग तो देवाने हा प्रश्न विचारल्यानंतर तो काय म्हणतो माहिती आहे का? आपण वाचूया पुढं. एलिया तू इथे काय करीत आहेस? तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाने त्याला प्रश्न विचारला, इथं तू काय करतायस? तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी न देता तो सांगायला लागला काहीतरी दुसरंच उत्तर. पुष्कळ देव आम्हाला एखादा प्रश्न विचारतो आमच्या जुन्या संबंधाने आणि त्याची अपेक्षा असते की त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही योग्यरीतीने द्यावं, पण त्या प्रश्नाचं उत्तर न देता आम्ही काहीतरी दुसरं सांगण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी देव आम्हाला विचारतो, तू जेवलास का? मी म्हणतो नाही, मी बाहेरून आलेलो आहे. आणि अशा प्रकारच्या देवाला उडवाउडीचे उत्तर आम्ही देण्याची शक्यता असते. पण मला सांगू द्या, आम्ही योग्य ते सांगणं अतिशय गरजेचं आहे. एलिया या ठिकाणी पाहतो की तो म्हणतो की मी तुझ्या लोकांविषयी फार ईर्ष्यायुक्त झालेला आहे आणि तो या ठिकाणी म्हणतो की या सर्व गोष्टीचा अनुभव त्याला घडलेला आहे. त्याचं कारण काय माहिती का? त्याचा एक ठराविक प्रकारचा विचारसरणी होती, त्याचा एक बघण्याचा दृष्टिकोन होता. आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्यांनी त्या इस्बेल राणीचे जे संदेश ते सर्वांचा वध केला, त्या ठिकाणी तो निघाला. परत तो त्या ओळाच्या काठी होता, त्याला भाकर खाल्ली, परत झोपी गेला. परत देवाने त्याच्या दूताद्वारे त्याला सांगितलं की तू खा पी, तुला भारी प्रवास करायचा आहे. परत तो त्या ठिकाणी उठला आणि वारंवार आम्ही पाहतो की तो माघार घेत आहे, की मोना त्या परिस्थितीतून तो मागे जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की एलियाच्या जीवनात सुद्धा हा प्रश्न आला आणि मग देव त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहे की तू इथे कसा आला, वारंवार तू या ठिकाणामध्ये काय येतो, तू त्या निराशेमध्ये त्या दुःखामध्ये का वारंवार येत आहे. तर देवाची इच्छा नाही आहे की मुळीच आम्ही दुःखामध्ये असावं, निराशेमध्ये असावं. पण आम्ही पाहतो की देवाने त्याला सांगितलं की तू इथे काय, आणि मग तो सांगायचा प्रयत्न करतो, मी
एकटाच उरलेला आहे. पुष्कळ आम्ही डिप्रेशनमध्ये जाण्याचं मुख्य कारण काय असेल? आम्हाला असं वाटतं मी एकटाच आहे, माझं कोणीच नाही आहे, माझ्यासाठी कोणीच काय करायला तयार नाही आपण. आणि या सर्व गोष्टी ज्यास आम्ही विचार करतो त्यास आम्ही डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. पण मला सांगू द्या की या डिप्रेशनमध्ये आम्ही न जाता आम्ही स्वतःला बळकट करणं गरजेचं आहे. आम्ही स्वतःविषयी असा विचार न करणं गरजेचं आहे. पुष्कळ आम्ही इतकं स्वकेंद्रित होऊन जातो की आम्हाला आमचे प्रश्न मोठे वाटतात इतरांच्या पेक्षा जास्त. एखादा व्यक्ती जर चुकत असेल तर तो मी नाही आहे, माझी पत्नी आहे. मी चुकत असलो तरी मी नाही आहे, माझी लेकरं आहे. आणि मी चुकत असलो तरी मी दुसऱ्यांवर काहीतरी टाकण्याचा तो प्रयत्न करतो. त्याचं कारण काय माहिती आहे का? की आमच्या जीवनामध्ये आम्हाला ती सवय पडलेली असते की जे काय घडतं ते माझ्यामुळे घडत नाही, ते इतरांमुळे घडत असतं. म्हणून तुम्ही पाहतो या ठिकाणामध्ये त्या एलियाच्या सुद्धा जीवनामध्ये घडलेलं असताना तो म्हणतो मी एकटाच तो काय उरलेला आहे. त्याचा बघण्याचा दृष्टिकोन का होता? मी एकच जो आहे जो व्यवस्थित आहे, बाकीचे सर्वजण चुकीचे आहे. आमच्या सुद्धा जीवनामध्ये असा पुष्कळच अनुभव येतो, मी जे करतो ते बरोबर आहे. पण मला सांगू द्या, देव आज आम्हाला पुन्हा एक वार नव्या रीतीने आत्मपरीक्षण करण्याची संधी देत आहे. देव आम्हाला सांगत आहे जर मी चुकत आहे तर ते चुकीची कबुली करणं मी अतिशय गरजेचं आहे. जर मी आमच्या जीवनामध्ये गुहेमध्ये लपत आहे, देवापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे, देवाच्या सानिध्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे, देवाला मी सोडलेलं आहे, तर देव मला प्रश्न विचारत आहे आज तू कुठे आहेस हे जाणीव करून घे. आणि म्हणूनच मी इतरांना दोष देण्यापेक्षा, इतरांच्या विषयी बोलण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि हे समजावून घेणं गरजेचं आहे की मी जर चुकत आहे त्याचं मुख्य कारण मी आहे. आणि मग मला सांगू द्या की कधी कधी आम्हाला अजून एक भावना येण्याची शक्यता असते, मी स्वतःला बळी, या सर्व परिस्थितीचा बळी किंवा विक्टिम स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जे काय घडतं त्याच्यामध्ये माझी चूक नसताना मला भरडलं जातं. आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्या एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या अवस्थेतून वारंवार जातो त्यास तो अशा प्रकारचा विक्टिम किंवा स्वतः त्या गोष्टींचा बळी आहे याचा प्रकारचा प्रयत्न करतो. आणि मग तो सांगण्याचा प्रयत्न करतो मी किती चांगलं वागलो तरी लोक माझ्या संगती वाईट वागतात, मी किती चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या संगती चांगलं कधीच घडत नाही, कोणी माझ्या संगती व्यवस्थित राहत नाही, माझ्या संगती बोलत नाही, माझ्या संगती चालत नाही, माझ्याबरोबर कोणीच नाही. आणि हे सर्व गोष्टी जास्त विचार करायला लागतो. मला सांगू द्या की ते कुठून घडतं माहिती आहे का? त्याच्या अंतःकरणामध्ये या गोष्टी असतात. आणि मग जास्त अंतःकरणातल्या गोष्टी बाहेर प्रकट करण्याचा प्रयत्न करतो, त्यास हे भावना तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो की मी एकटा आहे, माझं कोणीच नाही आहे, माझ्याबरोबर कोणीच उभं राहत नाही, मी सर्वांचं चांगलं करतो पण माझ्यासाठी कोणीच उभं राहत नाही. पण मला समजा देवाची इच्छा ही आहे की आज आम्ही त्या परिस्थितीतून बाहेर निघावं. आणि मग देव त्याला काय म्हटलं माहिती आहे का? पुढे जर तुम्ही वचनं वाचली, सांगायचं पुष्कळ आहे पण मला थोडक्यात सांगायचं वाटतं की तो म्हणतो की पुढे देव त्याला म्हटला की तू त्या गुहेच्या बाहेर, त्या गुहेच्या तोंडाशी ये, गुहेच्या बाहेर. कधी कधी मला माहिती आहे की ज्या देव आमच्या संगती बोलतो त्याची इच्छा असते की ज्या परिस्थितीमध्ये मी आहे त्या परिस्थितीच्या बाहेर मी येणं गरजेचं आहे. पुष्कळ आम्ही फार कुरवाळत बसतो ती परिस्थिती आणि आपल्या स्वतःला पिटी करण्याचा प्रयत्न करतो. पुष्कळ लोक मी पाहतो की स्वतःला सेल्फ पिटी करतात, स्वतःविषयीचं जे गुण कौतुक करण्याचा प्रयत्न करतात की माझा बरोबर नाही, मी असं आहे, मी दुःखी आहे, मी कष्टे, आणि अशा प्रकारे लोकांपासून ते पिटी मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण मला सांगू दे ती अवस्था काही चांगली नाही. आज देवाची इच्छा आहे की त्या अवस्थेतून आम्ही बाहेर निघावं. जर तुम्हाला त्या डिप्रेशनमधून बाहेर निघायचं असेल तर तुम्ही जी भावना तुम्हाला वारंवार सतावत असते किंवा या भावनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जगत असता त्या भावनेतून तुम्ही बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे. असं म्हणलेलं आहे की तो गुहेच्या तोंडाशी आला. कदाचित तो गुहेच्या बाहेर नसेल आला पण तो गुहेत पण राहिला नाही, तो गुहेच्या तोंडाशी आला. कधी कधी आम्ही पाहतो की आमच्या जीवनातून आम्ही पुष्कळ पुढे येत नाही पण आम्ही मागे सुद्धा राहत नाही. पण मला सांगू दे ही एक चांगली सुरुवात आहे आणि ही आशा दाखवते की देवाचं वचन मला प्राप्त झाल्यानंतर मी ते वचन स्वीकारतो आणि मी माझ्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी तयार आहे. मला सांगू द्या मी हे सर्व गोष्टी आम्ही जास्त वाचल्या, ऐकल्या, याचं कारण काय माहिती आहे का? की अशा प्रकारच्या डिप्रेशनच्या अनुभवातून आम्ही जात असतो. पण मला सांगू द्या आम्हाला डिप्रेशनच्या अनुभवात राहण्याची गरज नाही. त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का? या सर्व परिस्थितीत आम्ही जात असताना देव आमच्याबरोबर आहे. आणि मग तुम्ही पाहतो की डिप्रेशनमधून जर आम्हाला बाहेर निघायचं असेल तर पुन्हा एकदा नीतिसूत्राचं पुस्तकाचं 12 अध्याय आणि 25 वचन आपण वाचूया. काय म्हटलेलं आहे? मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते. मनुष्याचं मन चिंतेने दबून जातं. म्हणजे जर तुम्हाला डिप्रेशन येतं, जर तुम्हाला अशा प्रकारचा जडपणा येतो, जर तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला घडत आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला दबल्यासारखं वाटतंय, तर पुढं काय म्हटलं आहे ते वाचा वचन. मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो. पण गोड शब्द त्याला आनंदित करतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या डिप्रेशनमधून जात असता, दुःखातून, निराशेतून, अशा प्रकारच्या अनुभवातून तुम्ही जात असता, तर गोड वचन त्याला काय करतं?
आनंदित करतं. आणि गोड वचन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर देवाचं वचन आहे. मला सांगू द्या, देवाचं वचन जसं मी वाचतो, देवाचं वचन जसं आम्ही ऐकतो आणि ते विश्वासाने आमच्या जीवनामध्ये स्वीकारतो, तर मला सांगू द्या त्या निराशेतून देव आम्हाला सुटका देत असतो. आणि मग मी पाहतो की देवाचं वचन आम्ही वाचणं गरजेचं आहे. आणि जितकं जास्त मी देवाचं वचन वाचेल त्या देवाच्या वचनाच्या द्वारे देव माझ्या अंतःकरणाची भेट घेईल आणि त्या निराशेतून देव मला बाहेर काढणार आहे. मला सांगू द्या, या निराशेतून, या डिप्रेशनमधून काढण्यासाठी कदाचित डॉक्टर्स आम्हाला काही काळापर्यंत किंवा काही टक्केपर्यंत आमची मदत करू शकते. पण मला सांगू द्या, देवाचं वचन जसं मी वाचतो, देवाचं वचन 100% त्याच्यात तुम्हाला बाहेर काढायला समर्थ आहे. दुसरी गोष्ट आपण करूया. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? स्तोत्रसंहिता 42 याचं शेवटचं वचन जर तुम्ही वाचलं, त्या ठिकाणी मध्ये दाविदाच्या जीवनामधला अनुभव दावीद त्या ठिकाणी प्रगट करतो. एक फार सुंदरसं गीत होतं, सनी जेकब देवाचे महान सेवक त्यांचं. ते काय म्हणतात माहिती का? हे मेरे प्राण तू क्यों गिरा जाता है, तू मन ही मन क्यों व्याकुल है, परमेश्वर पर भरोसा रख, वो तेरी मुख की चमक आहे. आणि हेच स्तोत्र त्यांनी तसं तंतोतंत गीतामधून गायलं. माझं फार आवडीचं ते गीत होतं. आणि त्याच्यामुळे तो म्हणतो की पुष्कळ वेळेस लोक आमचा दिवस आणि रात्र उपवास करतात आणि ते आम्हाला प्रश्न विचारतात, तू या सर्व प्रसंगातून जात आहे, या निराशेतून जात आहे, या त्रासातून जात आहे आणि या सर्व संकटातून जात असताना तुझा परमेश्वर कुठे आहे? हा प्रश्न आम्हाला अनेकदा लोक विचारतात. पण मला सांगू द्या, त्या प्रश्नाचं उत्तर देवाच्या वचनातून आम्हाला प्राप्त होतं. आणि स्तोत्रसंहिता 42 आणि त्याचं शेवटच्या वचनामध्ये दावीद राजा फार सुंदर उत्तर देतो. आणि तो काय म्हणतो माहिती आहे का? हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर, देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊ माझा उद्धार करतो. आमेन. तो काय म्हणतो माहितीये का? तू कोणाची आशा धर? तर देवाची आशा धर. तो माझा देव तुम्हाला दर्शन देऊन तुमचा उद्धार करतो. ह्याचा अर्थ असा आहे, मला सांगू द्या, की जर आम्ही निराशेतून जात असलो, दुःखातून जात असलो, तर एक व्यक्ती असा आहे जो आम्हाला त्या दुःखातून बाहेर काढू शकतो. पण त्याची इच्छा ही आहे की आम्ही त्याच्यावरती आशा ठेवावी, त्याच्यावरती आमचा भरोसा ठेवावा. आणि तो म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो म्हणतो की मला तो सर्व त्या दुःखातून बाहेर काढायला समर्थ आहे. आणि आजही आमच्या जीवनामध्ये ज्या आम्ही अशा प्रकारच्या प्रसंगातून जात असतो, केवळ तोच आहे जो आम्हाला या ह्याच्यातून बाहेर काढायला समर्थ आहे. आणि दाविदाला ही गोष्ट कळाली, म्हणून ज्या वेळेस त्याला या प्रसंगातून जावं लागलं, अशा प्रकारच्या अनुभवातून जावं लागलं, तो इकडे तिकडे न जाता तो त्या देवाकडे गेला. त्याने देवाची आरोळी मारली आणि देवाला जर त्याने हात मारली तर देवाने त्याला सुटका दिली. जर तुम्ही स्तोत्रसंहिता वाचलं तर तुम्हाला वारंवार ते वाचायला मिळेल की देवाचा त्याने धावा केला, देवाची त्याने आरोळी मारली, देवाचं मुख त्यांनी न्याळलं आणि देवाने त्याला त्या प्रश्नातून सोडवले. आजही आमच्या जीवनामध्ये जर अशा प्रकारच्या प्रसंगातून आम्ही जात असलो तर देव आम्हाला त्या प्रसंगातून सोडवायला समर्थ आहे. तो आमचा आशेचं किरण आहे. आणि जर अजून एक गोष्ट तुम्हाला वाचायची असेल आशेविषयी तर 1 कोरिंथीचा 15 अध्याय आणि 19 वचन पौल काय म्हणतो, वाचूया. 1 कोरिंथ 15:19 मध्ये, आपण या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसापेक्षा आपण लाचार आहोत. आम्ही पाहतो या ठिकाणी पौल त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही जी देवावरती आशा ठेवलेली आहे फक्त या जीवनापर्यंतच ती मर्यादित नाही. जर ती तशी असती तर आमच्यासारखा व्यक्ती या ठिकाणामध्ये नसता. इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, तर आमच्यासारखा मिझरेबल व्यक्ती या जगामध्ये कोणी नसता. मला सांगू द्या, त्याच्याद्वारे आम्हाला एक गोष्ट कळते की जर मी प्रभू येशू ख्रिस्तावरती आशा ठेवलेली, ती आशा फक्त या जगापुरतंच मर्यादित नाही, तर या जगाच्या पलीकडे सुद्धा आहे. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्या मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गामध्ये घेतला गेला आणि त्याच्यावरती आम्ही भरोसा ठेवतो, त्याच प्रकारे आमची सुद्धा आशा हीच आहे की तो आम्हाला सुद्धा या स्वर्गामध्ये घेऊन जायला येणार आहे. आणि मग ही आशेने आम्ही एकमेकांना उत्तेजन देतो. मग आमची आशा फक्त या जगापुरतंच मर्यादित नाही, पौल म्हणतो त्याप्रमाणे या जगापुरतंच मर्यादित नाही, तर ही आशा आमच्यासाठी आमच्या भावी जीवनामध्ये सुद्धा आहे. आणि मग आम्ही वाचूया देवाचं वचन या ठिकाणामध्ये. इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर ते आम्हाला स्पष्टरित्या समजणार आहे. 1 कोरिंथियन्स, If in this life, only if we have hope in Christ, ओनली इन दिस लाईफ इफ वी हॅव होप इन क्राइस्ट. म्हणजे आमचं होप फक्त या जीवनामध्येच नाहीये. we are of all men the most pitiable. पिटिएबल म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, की आमची जर आशा फक्त या जगामध्ये आम्ही जगत आहोत तोपर्यंतच जर मर्यादित असती तर आमच्यासारखा मिझरेबल किंवा आमच्यासारखा भयंकर असा व्यक्ती किंवा आमच्यासारखा निराश दुर्दैवी असा व्यक्ती कोणताच नसता. तर मला माहिती आहे की आमची आशा फक्त या जगापुरतंच मर्यादित नाही, तर या जगाच्या पलीकडे आम्हाला देवाने दिलेली दैवी आशा आहे. म्हणून मला सांगू द्या, निराश होणं, डिप्रेशनमध्ये जाणं हे काय पाप नाही आहे. निराश होणं, डिप्रेशनमध्ये असणं हे काय तुम्ही देवापासून दूर आहात ह्याचं चिन्ह नाही.
सर्व देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये ह्या प्रकारचा अनुभव आलेला आहे. पण देवाची स्तुती असो की देव त्या परिस्थितीमध्ये आम्हाला ठेवत नाही, तर त्या प्रकारच्या परिस्थितीतून देव आम्हाला काढतो. निश्चितच आज मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो. आमच्या अवतीभोवतीची परिस्थिती काय चांगली नाही आहे आणि फार डिप्रेसिंग आम्हाला कधी कधी वाटण्याची शक्यता आहे. पण मला सांगू द्या, जर तुम्हाला वाटत असेल तर ते देवाला तुम्ही सांगा, देवाकडे प्रार्थना करा, देवाचं वचन वाचा, एकमेकांना उत्तेजन द्या. मला माहिती आहे की देवाचं वचन मला सांगतं योबाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो या सर्व प्रसंगातून जात होता त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की योबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि देवाने त्याला त्याच्या प्रश्नातून सोडवलं. आजही आम्ही या कोविड-19ला सामोरे जात असताना आम्ही इतरांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, आम्ही इतरांना उत्तेजन देणं गरजेचं आहे, आम्ही इतरांना धीर देणं गरजेचं आहे आणि ह्याच्याद्वारे देव निश्चितच या प्रश्नातून आम्हाला सोडवणार आहे. मला सांगू द्या, ह्याच्यासाठी देवाची इच्छा हीच आहे की आम्ही देवावरती भरोसा ठेवावा, देवावरती आमची आशा ठेवावी, कारण तो आमची निराशा कधीच करणार नाही. तो म्हणतो ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांचं मुख लज्जेने कदापिच काळवडणार नाही. आणि मग ही दैवी आशा देवाने आम्हाला प्रत्येकाला दिली आहे आणि तो आम्हाला या सर्व निराशेतून सर्व दुःखातून बाहेर काढायला समर्थ आहे. आणि देवाचा धन्यवाद करूया, देवाची स्तुती करूया. यासोबत आपले डोळे बंद करू, आपण देवाकडे प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते, आमचं धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक वार प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची भेट घेतलीस. प्रभू, पुष्कळ आम्हाला डिप्रेशनमधून जाण्याचा अनुभव येतो, काहीच करावं असं वाटत नाही, निराशेमध्ये आम्ही राहतो. प्रभू, आम्हाला दोष भावना आमच्या अंतःकरणामध्ये येते. प्रभू, कधी कधी काही नसताना आम्ही निराश होतो, दुःखी होतो माझ्या देवा. आणि प्रभू, या सर्व अनुभवातून जसं मी जातो त्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही डिप्रेशनमध्ये जात असतो. पण मला माहिती आहे प्रभू, तुझं वचन आम्हाला सांगतं की तू आम्हाला त्या निराशेतून त्या दुःखातून बाहेर काढायला समर्थ परमेश्वर आहे. प्रभू, आजही आम्ही पाहतो की आमच्या अवतीभोवतीच्या ज्या घडामोडी घडत आहे त्या घडामोडीमुळे कदाचित आम्ही डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे माझ्या प्रभू. आम्ही कधी कधी आमच्या मुखावर ते मुखवटे घातल्या कारणाने आम्ही उघडपणे ते सांगू शकत नाही. पण आज आम्ही प्रभू तुझ्यासमोर मागतो, तुला कबूल करतो माझ्या देवा, या निराशेतून या दुःखातून आम्हाला तू सोडवायला समर्थ आहे. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या अंतःकरणाची भेट घे. तुझं वचन हे गोड आहे माझ्या देवा आणि प्रभू आम्हाला सर्व निराशेतून बाहेर काढायला तुझं वचन समर्थ आहे. आज मी प्रार्थना करतो, या वचनाच्या द्वारे जे जे लोक ऐकत आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाची तू भेट घे. नवीन आशा, नवीन उमेद या वचनाच्या द्वारे त्या प्रत्येकाला प्राप्त होते अशी वेळ प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार तू आमच्या प्रत्येकाच्या संगती बोललास, तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो. मान सन्मान गौरव करतो तुझ्याच नावात येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नाम मागतो म्हणतोय, आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रिय लोकांबरोबर आता आणि सर्व काळ असो.